Hello students, today we are going to see the print out of 8086 microprocessor. In last lecture we have seen the functions of the 8086 microprocessor. In that first feature what we have seen is it is 40 pin dual line package IC. 40 pins, it consists of 40 pins. Dual line package means एका साइडला 20 pins, other साइडला 20 pins. So total किती असणार आहे 40 number of pins असणार आहे. Then काय ते pins का लेबल आहे ते सगळं लेबलिंग केलेलं आहे. मग आता ह्याचं प्रत्येक पिनचं फंक्शन काय ते आपण वन बाय वन चेक करूया. कुठल्याही सर्किट जर वर्क करायचं झालं तर फर्स्ट आपल्याला काय करायला लागतं, त्याला पॉवर द्यायला लागते, पॉवर सप्लाय त्याला कनेक्ट करायला लागतं. देन 8086 मायक्रोप्रोसेसरला किती पॉवर सप्लाय नेसेसरी आहे, इट इज 5 वोल्ट डीसी सप्लाय. मग ते आपण कुठे अप्लाय करणार आहे, 40 नंबर पिनला VCC हे जे आहे तिथे आपण +5 वोल्ट त्याला अप्लाय करणार आहे. आणि पिन नंबर 1 आणि पिन नंबर 20 हे जे काय ते ग्राउंड असणार आहे. लक्षात येते, पिन नंबर 40 VCC +5 वोल्ट, पिन नंबर 1 आणि पिन नंबर 20 ग्राउंड, दॅट मीन्स 0 वोल्ट अप्लाय करणार आहे. नेक्स्ट काय आहे तुमचं क्लॉक सिग्नल. आता तुमच्या प्रोसेसरला वर्क होण्यासाठी काहीतरी टायमिंग अलोकेट करायला लागणार आहे. त्याला त्यात ते आपण कशाच्या थ्रू देणार, क्लॉक सिग्नल थ्रू. म्हणजे काय होणार आहे, तुमचं प्रोसेसरला काहीतरी जे ऑपरेशन्स आहेत अरिथमेटिक लॉजिकल जे काही ऑपरेशन्स परफॉर्म करणार आहे ते विदिन एवढ्या टायमिंगमध्ये ते ऑपरेशन परफॉर्म कर हे आपल्याला सांगायला पाहिजे. मग विथ द हेल्प ऑफ क्लॉक सिग्नल वी कॅन गिव्ह टायमिंग टू द प्रोसेसर टू डू इट्स ऑपरेशन. द नेक्स्ट इज द INTR, दॅट इज इंटरप्ट रिक्वेस्ट सिग्नल. मग इंटरप्ट म्हणजे काय, फर्स्ट आपण बघूया. इंटरप्ट म्हणजे काय, तुमचं प्रोसेसर एखादं जर टास्क परफॉर्म करत असेल आणि ॲट अ टाइम द एक्सटर्नल पेरिफेरलला वाटलं की प्रोसेसरने त्याचं वर्क स्टॉप केलं पाहिजे आणि माझं जे काही सब रुटीन आहे ते पहिला त्याला परफॉर्म केलं पाहिजे, त्यावेळेला काय करणार, तुमचा एक्सटर्नल जो IO डिव्हाइस आहे तो काय करणार आहे, इंटरप्ट रिक्वेस्ट सिग्नल जनरेट करणार आहे टू युअर 8086 मायक्रोप्रोसेसर. म्हणजे काय सांगणार आहे, इंटरप्ट रिक्वेस्ट सिग्नल काय इंडिकेट करते, ते काय इंडिकेट करणार आहे की तुझं जे काही टास्क आहे ते तू स्टॉप कर इमिजिएटली आणि माझं जे सब रुटीन आहे ते परफॉर्म कर. म्हणजे इंटरप्ट रिक्वेस्ट सिग्नल इज फ्रॉम द एक्सटर्नल IO डिव्हाइस टू युअर 8086 मायक्रोप्रोसेसर. लक्षात येते, इंटरप्ट रिक्वेस्ट म्हणजे एक्सटर्नल डिव्हाइसपासून तुमच्या मायक्रोप्रोसेसरला. इंटरप्ट म्हणजे काय, तुझं जे काही टास्क चालू आहे ते इमिजिएटली स्टॉप कर आणि माझं जे काही सब रुटीन आहे त्याला हायर प्रायोरिटी देऊन तिथे पहिला परफॉर्म कर. असं कोण इंडिकेट करणार आहे, इंटरप्ट रिक्वेस्ट सिग्नल. मग इंटरप्ट नेक्स्ट काय येतो, नॉन मास्केबल इंटरप्ट. नॉन मास्केबल म्हणजे काय, त्याला आपण स्टॉप करू शकत नाही, नॉन स्टॉपेबल. आणि या दोघांचा बेसिक डिफरन्स काय, इथं दिस इज लेवल ट्रिगर्ड इंटरप्ट अँड दिस इज एज ट्रिगर्ड. लेवल ट्रिगर्ड म्हणजे काय, तुम्हाला माहिती आहे लॉजिक 1 आणि लॉजिक 0. तुला तुम्ही काय म्हणताय 1, त्याला काय म्हणताय 0 म्हणताय. जर सर्टन टायमिंगसाठी जर तुम्ही 1 अप्लाय केला आणि ते जर इंटरप्ट रिक्वेस्ट जनरेट झाली तर तुम्ही काय म्हणणार, त्याला लेवल ट्रिगर. सर्टन टायमिंगसाठी जर 0 अप्लाय केला आणि जर तुमची इंटरप्ट रिक्वेस्ट जनरेट झाली तर त्याला काय म्हणणार, इट इज दी लेवल ट्रिगर्ड इंटरप्ट. आणि सपोज फ्रॉम हाय टू लो आणि लो टू हाय जे ट्रान्झिशन होणार असते त्या टायमिंगला जर तुमचं इंटरप्ट रिक्वेस्ट सिग्नल जनरेट झाला तर तुम्ही त्याला काय म्हणणार आहे, एज ट्रिगर्ड इंटरप्ट. एज ट्रिगर्ड इंटरप्ट. लक्षात येईल दोन्हीचा डिफरन्स. दिस इज लेवल ट्रिगर्ड इंटरप्ट, दिस इज एज ट्रिगर्ड इंटरप्ट. देन नेक्स्ट इज दी AD0 to AD15. पिन नंबर 16 to पिन नंबर 2 and पिन नंबर 39. AD0 to AD14 and AD15. These are multiplexed address and data line. मल्टीप्लेक्स म्हणजे काय, कंबाईन्ड. म्हणजे त्या ॲज अ ॲड्रेस म्हणून पण वर्क होणार आहे आणि ॲज अ डेटा म्हणून पण तुमच्या त्या लाईन्स वर्क होणार आहे. मग ते कधी ॲड्रेस म्हणून वर्क होणार, कधी डेटा म्हणून वर्क होणार ते कसं समजणार. देन लक्षात ठेवा, ड्युरिंग द फर्स्ट क्लॉक सायकल ऑफ ईच इन्स्ट्रक्शन these lines will act as a address line. During the first clock cycle AD0 to AD15 will work as a address bus, and after that during T3, T4, T2, T3 and T4 it will act as a data bus. लक्षात येते, AD0 to AD15 म्हणजे काय असणार आहे, तुमचं मल्टिप्लेक्स्ड ॲड्रेस अँड डेटा लाईन्स. मग त्या ड्युरिंग द फर्स्ट क्लॉक सायकल काय होणार आहे, त्याचं ॲड्रेस म्हणून वर्क होणार आहे आणि आफ्टर दॅट ते काय होणार आहे, ॲज अ डेटा म्हणून वर्क होणार आहे. देन नेक्स्ट
नेक्स्ट इज व्हॉट, तुम्ही लास्ट लेक्चरमध्ये काय फीचर चेक केला की 8086 मायक्रोप्रोसेसरचे 20 बिट इट इज हॅव्हिंग 20 बिट ॲड्रेस बस. मग हे टोटल किती झाले 80 to 8015 मीन्स इट इज 16 बिट. येस और नो. देन रिमेनिंग बिट्स आर 4 बिट म्हणजे तुमचे ॲड्रेस अजून किती बिट्सचा शिल्लक आहे 4 बिट्सचा. मग A16 to A19 हे टोटल किती बिट्स झाले 4 बिट्स अँड दोज आर यूज्ड ॲज अ ॲड्रेस बस. मग A16 to A19 ते ॲज अ ॲड्रेस म्हणून पण वर्क होतात अँड ॲज अ स्टेटस म्हणून पण वर्क होतात S3 to S6. मग हे कसं वर्क होणार सिमिलरली लाईक 80 to 8015 ड्युरिंग द फर्स्ट क्लॉक सायकल दिस विल ॲक्ट ॲज अ address bus and after that it will used to indicate the status of the system. म्हणजे तो त्या काय वर्क होणार आहे पहिल्या क्लॉक सायकलला त्याचा ॲड्रेस वर्क होणार आहे आणि त्याच्यानंतर जे काय असणार आहे त्यावेळेला त्या ॲज अ स्टेटस पिन्स म्हणून आपण यूज करणार. देन नेक्स्ट इज दी BHE S7. हे S7 म्हणजे सिम्पली स्टेटस सिग्नल. BHE स्टँड्स फॉर व्हॉट बस हाय एनेबल. बस हाय एनेबल हे कशासाठी यूज करणार आहे तुमचे D8 to D15 हे जे हायर ऑर्डर बिट्स आहेत म्हणजे तुमचा जो हायर बाईट आहे त्याच्या थ्रूच डेटा ट्रान्सफर झाला आहे की नाही हे इंडिकेट करण्यासाठी तुम्ही काय यूज केलं आहे BHE. देन नेक्स्ट इज दी MX बार दॅट इज मिनिमम आणि मॅक्सिमम. मिनिमम आणि मॅक्सिमम हे दोन काय आहेत तुमचे मोड आहेत 8086 मायक्रोप्रोसेसरचे ऑपरेटिंग मोड्स आहेत. तुमचा 8086 मायक्रोप्रोसेसर जो आहे तो दोन मोडमध्ये वर्क होतो. फर्स्ट वन इज द मिनिमम मोड, सेकंड इज द मॅक्सिमम मोड. मग तो कुठल्या मोडमध्ये वर्क करणार हे आपण कसं ठरवणार. मग त्यासाठी काय ही 33 नंबरची पिन आहे. त्याला काय होतंय की हा जो सिग्नल आहे तो MN/MX बार असा आहे. मग ज्यावेळेला ही पिन 1 असेल त्यावेळेला तुमचा प्रोसेसर मिनिमम मोडमध्ये वर्क होणार आणि ज्यावेळेला तुमची ही पिन 0 असेल ही जर 1 असेल तर मिनिमम, ही जर 0 असेल तर तुमचं प्रोसेसर मॅक्सिमम मोडमध्ये वर्क करणार आहे. लक्षात येते when MN/MX bar pin is 1 at that time your microprocessor will work in a minimum mode and if MN/MX bar is 0 at that time your microprocessor is going to work in a maximum mode. लक्षात येते मिनिमम आणि मॅक्सिमम हे दोन ऑपरेटिंग मोड्स आहेत. 1 असेल तर मिनिमम, 0 असेल तर मॅक्सिमम. द नेक्स्ट काय आहे RD बार रीड बार म्हणजे काय तुमचे 8086 मायक्रोप्रोसेसर इज परफॉर्मिंग द रीड ऑपरेशन. इट इज इंडिकेटेड बाय दिस RD बार पिन. RD बार means what it is active low pin. Active low म्हणजे काय when this pin is 0 at that time your microprocessor is going to perform the read operation. ज्या लोकांना असेल तर काय करणार नाही आहे रीड ऑपरेशन ते करणार नाही आहे. when RD बार पिन ज्यावेळेला 0 असणार आहे at that time only your processor is going to work in a read mode. Then next is the hold signal. hold signal म्हणजे काय तुमचे एक्सटर्नल जे काही डिव्हाइसेस आहेत एक्सटर्नल पेरिफेरल्स आहेत ते काय करतात तुमच्या प्रोसेसरला सांगतात की मला तुझी जी ॲड्रेस बस आहे डेटा बस आहे आणि जे काही स्टेटस तुझे कंट्रोल सिग्नल्स जे आहेत तुझे कंट्रोल सिग्नल्स किंवा कंट्रोल बस जी आहे म्हणजे काय काय फर्स्ट वन इज दी ॲड्रेस बस, सेकंड वन इज दी डेटा अँड थर्ड वन इज दी कंट्रोल बस. हे तुझे जे 3 पॅरामीटर्स आहेत 3 जे फॅक्टर्स आहेत ते मला यूज करायला पाहिजे असं तुमचं एक्सटर्नल डिव्हाइस जो आहे तुमच्या मायक्रोप्रोसेसरला रिक्वेस्ट करणार आहे. दॅट इज युअर एक्सटर्नल पेरिफेरल इज रिक्वेस्टिंग युअर मायक्रोप्रोसेसर टू ॲक्सेस दी system bus that is address bus, data bus and control bus of 8086 microprocessor. म्हणजे जे काही 8086 मायक्रोप्रोसेसरचं तुमचं ॲड्रेस बस, डेटा बस आणि कंट्रोल बस आहे त्याचा ॲक्सेस तुमचं एक्सटर्नल पेरिफेरल मागणार आहे विथ द हेल्प ऑफ होल्ड सिग्नल. ज्यावेळेला तुमचं एक्सटर्नल पेरिफेरल तुम्हाला होल्ड सिग्नल जनरेट करेल त्यावेळेला तुमच्या प्रोसेसरनं काहीतरी त्याला फीडबॅक दिला पाहिजे की बाबा तू यूज कर किंवा नाही कर. मग ते कशातून सांगणार HLDA दॅट इज होल्ड एक्नॉलेजमेंट सिग्नल. HLDA काय इंडिकेट करणार आहे की त्यांना जे होल्ड रिक्वेस्ट पाठवला त्याला मी ग्रँट केले त्याला मी परमिशन दिली आहे म्हणजे माझं जे काही सिस्टीम बस आहे ॲड्रेस बस, डेटा बस आणि जे काही कंट्रोल बस आहे ते तू यूज कर असं मी त्या एक्सटर्नल पेरिफेरलला सांगितलं आहे. हे कशा थ्रू करणार आहे आपल्याला HLDA दॅट इज होल्ड एक्नॉलेजमेंट सिग्नल. देन नेक्स्ट इज दी लॉक बार पिन.
लॉग बार म्हणजे काय 86 प्रोसेसर सांगणार आहे की तू काय ॲक्सेस करू नको, ते मला आता रिक्वायर्ड आहे, मी ते आता माझं ऑपरेशन परफॉर्म करणार आहे. म्हणजे ते काय करणार, इट विल नॉट ग्रँट परमिशन टू द एक्सटर्नल पेरिफेरल टू यूज दी सिस्टम बस, दॅट इज ॲड्रेस बस, डेटा बस अँड कंट्रोल बस. Then next is the WR bar, that is write bar. Write म्हणजे काय, राईट ऑपरेशन परफॉर्म करणार आहे तुमचं 86 मायक्रो प्रोसेसर. मग राईट ऑपरेशन परफॉर्म कधी करणार आहे, when WR pin is 0, at that time only your 86 microprocessor is going to work in a write mode. मग रीड करणार, राईट करणार, मग ते कुठं करणार, एकतर इनपुट आउटपुट डिव्हाइसवर तर करायला पाहिजे किंवा मेमरीवर तर करायला पाहिजे. मग ते कसं डिसाईड करायचं, मग ते डिसाईड करण्यासाठी ही पिन अवेलेबल आहे, दॅट इज memory/IO बार. मग ही पिन इंडिकेट काय करणार आहे, जर ही पिन 1 असली तर काय होणार आहे, मेमरी रिलेटेड ऑपरेशन होणार आहे, आणि जर ही पिन 0 असली तर त्यावेळेला काय होणार आहे, IO रिलेटेड ऑपरेशन परफॉर्म होणार आहे. When memory/IO bar pin is 1, at that time the read and write operations are going to operate on a memory. आणि ज्याला ही पिन 0 असणार आहे त्याला रीड किंवा राईट ऑपरेशन जे परफॉर्म होणार आहे ते कशाशी रिलेटेड होणार आहे, इनपुट आउटपुट डिव्हाइसशी रिलेटेड तुमचं ऑपरेशन परफॉर्म होणार आहे. लक्षात येते. देन नेक्स्ट इज दी डेटा एनेबल. डेटा एनेबल जो तुमचा ट्रान्स रिसिव्हर असणार आहे ना, त्याच्या थ्रू जर तुम्हाला त्याच्या थ्रू जर डेटा एनेबल करायचा झाला, तुम्हाला एक्सटर्नल पेरिफेरलला डिव्हाइस पाठवायचा आहे किंवा रिसीव्ह करायचा आहे, त्यावेळेला त्या ट्रान्स रिसिव्हरला तुम्हाला एनेबल करायला लागते. फॉर दॅट द DEN बार पिन इज यूज्ड. मग ते ट्रान्स रिसिव्हर थ्रू डेटा ट्रान्समिट करायचा आहे का रिसीव्ह करायचा आहे, त्याची डायरेक्शन जर कन्फर्म करायची झाली त्यावेळेला काय असणार आहे, DT आणि R बार. म्हणजे जर ही पिन जर 1 असली तर काय होणार आहे, तुमचा डेटा ट्रान्सफर होणार आहे, डेटा ट्रान्सफर मोडमध्ये तो वर्क होणार आहे. आणि जर R बार असेल तर म्हणजे 0 असेल तर त्याला काय होणार आहे, तुमचा डेटा रिसीव्ह होणार आहे. लक्षात येते. ज्याला DT/R बार 1 असेल त्याला डेटा ट्रान्समिट होणार आहे, आणि R बार ज्याला 0 असेल त्यावेळेला DT/R बार ज्याला 0 असेल त्यावेळेला तुमचा डेटा रिसीव्ह होणार आहे. देन नेक्स्ट इज दी ALE, दॅट इज ॲड्रेस लॅच इनेबल. ॲड्रेस लॅच इनेबल काय होणार आहे, तुमचं ज्यावेळेला ALE पिन जर 1 असेल म्हणजे काय, तुमची ALE ही जर पिन 1 असली तर त्यावेळेला तुमचा तो ॲज अ ॲड्रेस म्हणून वर्क होणार आहे. ज्याला 0 असेल त्यावेळेला तुमचं ती जी बस असणार आहे ती तुमचा डेटा म्हणून वर्क होणार आहे. ALE काय दाखवते, तुमची जी AD0 to AD15 लाईन्स आहेत ते तुमचं कधी ॲड्रेस आणि कधी डेटा म्हणून वर्क होणार ते इंडिकेट करते. ALE जर 1 असेल तर ते ॲज अ ॲड्रेस म्हणून आपण यूज करणार आहे, आणि ज्याला ALE 0 असणार आहे त्याला जर आपण डेटा म्हणून ती यूज करणार आहे. देन नेक्स्ट दॅट इज INTA, इट इज इंटरप्ट एक्नॉलेजमेंट सिग्नल. ज्यावेळेला तुमचा INTR सिग्नल जनरेट होणार आहे ना, ॲट दॅट टाइम तुमच्या प्रोसेसरने सांगितलं, कन्फर्मेशन दिलं पाहिजे की मी तुझं डेटा प्रोसेस करणार आहे किंवा नाही. तर प्रोसेस करणार असेल तर ती एक्नॉलेजमेंट कशातून देणार आहे, INTA बार, इंटरप्ट एक्नॉलेजमेंट सिग्नल. देन नेक्स्ट इज दी रिसेट. सिस्टीम रिसेट तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. रिसेट म्हणजे काय होणार आहे, जे काय तुमचं प्रोसेसरचं ऑपरेशन करंट एक्झिक्युशन्स जे आहेत ते काय होणार आहे, इमिजिएटली स्टॉप होणार आहेत, आणि तुमचं प्रोसेसर काय होणार आहे, री एक्झिक्युशन स्टार्ट होणार. म्हणजे परत सुरुवातीपासून सगळे इन्स्ट्रक्शन्स तो काय करणार आहे, एक्झिक्यूट करणार आहे. रिसेट काय करणार आहे, रिसेट आफ्टर प्रेसिंग रिसेट काय होणार आहे, युअर करंट एक्झिक्युशन्स आर गोइंग टू स्टॉप, आणि तुमचं प्रोसेसर परत काय होणार आहे, रीस्टार्ट होणार आहे. देन नेक्स्ट रेडी. रेडी म्हणजे रेडी तुमचं हे जे नेम आहे रेडी तेच तुम्हाला काय इंडिकेट करते, बघा मी रेडी आहे. कशासाठी रेडी असं कोण सांगणार आहे, जो तुमचा एक्सटर्नल डिव्हाइस आहे तो तुमच्या प्रोसेसरला सांगणार आहे की मी डेटा ट्रान्सफर करायला किंवा रिसीव्ह करायला मी आता सध्या काय रेडी आहे. हे तुम्हाला कोण सांगणार आहे, हे कशातून तुम्हाला समजणार आहे, रेडी पिन थ्रू. लक्षात येते. देन नेक्स्ट आता राहिलं का S0, S1 आणि S2 बार. हे काय आहे, स्टेटस सिग्नल आहे. तुमचा जो 8288 जो कंट्रोलर आहे, बस कंट्रोलर जो IC आहे तुमचा 8288, तुमचा बस कंट्रोलर IC आहे तो 8288. बस कंट्रोलर म्हणजे काय, तुम्ही मेमरी रिलेटेड ऑपरेशन परफॉर्म करणार आहे का, IO रिलेटेड ऑपरेशन परफॉर्म
करणार आहे, काय काय ऑपरेशन्स करणार आहे त्याच्या थ्रू तुम्हाला डिसाईड करता येते. मग ते कशा थ्रू करणार, S0, S1 आणि S2 ह्या 3 पिनचं जे काही स्टेटस असेल त्याच्यावर डिपेंड्स तुमचं ऑपरेशन परफॉर्म होणार आहे. ज्याला तिन्ही पिन 0 असतील त्याला काय इंडिकेट करणार, ते स्टेटस काय असणार आहे, इंटरप्ट एक्नॉलेजमेंट. When 001 at that time IO read operation is going to perform. Then 010 म्हणजे काय, IO write operation. That is input output read operation, input output write operation. 011 means halt. 100 म्हणजे काय, opcode फेच करणार आहे. जे काही तुमचे इन्स्ट्रक्शन्स एक्झिक्यूट होणार आहेत त्याला opcode असणार आहे. We are going to see in upcoming lectures what is the meaning of opcode. आता फक्त एवढं लक्षात ठेवा की 100 जे आहे ते तुमचं ऑपकोड फेच इंडिकेट करणार आहे. 101 म्हणजे काय असणार आहे, मेमरी रीड, म्हणजे तुम्ही मेमरीचा जो काही डेटा कंटेंट आहे तो काय करणार आहे, रीड करणार आहे. 110 म्हणजे मेमरीवर तुम्ही काय करणार आहे, डेटा राईट करणार आहे. आणि 111 म्हणजे काय इंडिकेट करणार आहे, युअर प्रोसेसर इज इन अ पॅसिव्ह मोड, म्हणजे पॅसिव्ह आहे तो सध्या, काही करत नाही आहे. देन नेक्स्ट दॅट इज QS0 आणि QS1. Q indicates what, Q. कसली Q, instruction Q. तुमच्या इन्स्ट्रक्शन क्यूचं सध्याचं स्टेटस काय आहे तुम्हाला कोण सांगणार आहे, QS0 आणि QS1 तुम्हाला इंडिकेट करणार आहे. जर QS0 आणि QS1 दोन्ही जर 0 असतील तर त्यावेळेला काय होणार आहे, काहीच ऑपरेशन परफॉर्म होणार नाही. 0 नो ऑपरेशन. तुमचं जर QS0 आणि QS1 0 असेल तर काहीच ऑपरेशन परफॉर्म होणार नाही. ज्यावेळेला 0 1 असेल तर त्यावेळेला काय होणार, फर्स्ट बाईट तुमची काय होणार आहे, ऑपकोड फेच होणार आहे. देन नेक्स्ट 1 0 असेल त्यावेळेला काय होणार आहे, 1 0 त्यावेळेला काय होणार आहे तुमचं, नाही सॉरी 0 1 असेल तर फर्स्ट बाईट, देन 1 1 असेल तर सबसिक्वेंट बाईट म्हणजे नेक्स्ट बाईट. सबसिक्वेंट बाईट तुमची काय होणार आहे, एक्झिक्यूट होणार आहे. आणि ज्याला 1 0 असं तुमचं ज्याला इंडिकेशन येणार आहे त्याला काय होणार आहे, तुमची क्यू जी असणार आहे ती काय होणार आहे, एम्प्टी होणार आहे. एम्प्टी लक्षात आहे. QS0 आणि QS1 दोन्ही जर 0 असतील तर काहीच ऑपरेशन परफॉर्म होणार नाही आहे. 0 1 असेल तर फर्स्ट बाईट तुमची फेच होणार आहे. 1 0 असेल तर तुमची क्यू काय होणार आहे, एम्प्टी होणार आहे. आणि 1 1 असेल तर सबसिक्वेंट बाईट तुमची फेच होणार आहे. अशा प्रकारे हे पिन कॉन्फिगरेशन आहे. प्रत्येक पिन अशी वर्क होते. लक्षात आले सगळ्यांच्या. देन टुडे वी विल स्टॉप हियर. In the next lecture we will see the block diagram of 8086 microprocessor. Thank you.